नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 5 सप्टेंबरचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपण बघतो की अस्मिता, अर्जुन, सायली, कल्पना आणि प्रतापराव एक गेम खेळत असतात. नो युअर पार्टनर नावाचा. म्हणजेच आपल्या पार्टनरच्या गोष्टी ओळखून दाखवायच्या. मग अस्मिता पहिला प्रश्न प्रतापराव आणि कल्पनाला विचारते की तुमच्या पार्टनरचा आवडता रंग कोणता? त्यावर प्रतापराव पिवळा रंग दाखवतात आणि कल्पना निळा आणि दोघांची उत्तरं बरोबर असतात. मग सायलीची वेळ येते. तर सायली लाल रंग दाखवते. त्यावर सगळे म्हणतात की हे सगळं अर्जुनला विचारायची गरजच नाही की उत्तर बरोबर आहे की नाही. एकदा तुला लाल रंग आवडतो म्हणून सायलीने अख्खं घर लाल करून टाकलं होतं. अगदी रेड सॉस पास्ता, बीटरूटचे पराठे आणि कलिंगडाचा ज्यूस. अक्षरशः घराचे पडदे देखील तिने लाल केले होते. त्यामुळे सायलीचं उत्तर हे बरोबरच आहे. मग सगळे अर्जुनला म्हणतात, "अरे तू तुझं उत्तर दाखव ना." पण अर्जुनची पाटी तर कोरीच असते, कारण त्याला माहीतच नसतं की सायलीचा आवडता रंग कोणता आहे. सायली म्हणते, "अहो कधी असा विषयच नाही निघाला. हरकत नाही तुम्हाला माहिती नाहीये ते." मग अस्मिता पुढचा प्रश्न विचारते. तो म्हणजे, "तुमच्या पार्टनरला सर्वात जास्त भीती कसली वाटते?" मग सगळे पटापट त्यांची उत्तरं लिहायला चालू करतात. त्यावर अर्जुन उत्तर लिहितो की सायलीला फास्ट गाडीत बसण्याची भीती वाटते आणि त्याचं उत्तर बरोबर असतं. मग सायली उत्तर लिहिते की अर्जुनला कसलीच भीती वाटत नाही, फक्त घरच्यांना गमावण्याची भीती आहे. आणि प्रतापराव लिहितात झुरळ, कारण कल्पना झुरळाला खूप घाबरते. आणि कल्पना लिहिते डायबिटीज. मग अस्मिता तिसरा प्रश्न विचारते की तुमच्या पार्टनरची जगातली सर्वात आवडती जागा कोणती? त्यावर कल्पनाचं उत्तर असतं माथेरान, जे की एकदम बरोबर असतं. प्रतापराव लिहितात नागपूर, पण कल्पना म्हणते अगदी चुकीचं. माझं आवडतं ठिकाण महाबळेश्वर आहे. मग अस्मिता सायलीला म्हणते तू तुझं उत्तर दाखव ना ग. मग सायली म्हणते ऑफिस हे अर्जुन सरांचं आवडतं ठिकाण आहे. आणि अर्जुन म्हणतो सायलीचं आवडतं ठिकाण म्हणजे घर. यावर सायली म्हणते तसं तर घर सगळ्यांनाच आवडतं, पण मला कुठल्याही झाडाखालची थंडगार सावली हे आवडतं ठिकाण आहे. मग अस्मिता म्हणते घ्या, अर्जुनला हेही उत्तर आलेलं नाही. मग अस्मिता पुढचा प्रश्न विचारते की तुमच्या पार्टनरला फावल्या वेळात काय करायला आवडतं? अर्जुनचं उत्तर असतं कुकिंग, जे खूप चुकीचं असतं. सायली म्हणते जेवण बनवणं हे काय फावल्या वेळात करण्याची गोष्ट नाहीये. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला करायला आवडतात. जसं की गाणं, संगीत, विणकाम. पण हे सगळं ह्यांना माहीतच नाहीये. मग सायलीचं उत्तर सांगते. ते म्हणजे बुद्धिबळ, जे की एकदम बरोबर असतं. मग प्रतापरावला विचारतात की त्यांचं उत्तर काय आहे? मग प्रतापराव सांगतात वाचन, जेही बरोबर असतं. मग कल्पना सांगते की डॅडला म्हणजेच प्रतापरावला मोबाईलवर गेम्स खेळायला खूप आवडतात. आता मित्रांनो बघा, तिघांची उत्तरं बरोबर असतात. फक्त एक अर्जुनच असतो ज्याला त्याच्या बायकोबद्दल काहीच माहीत नसतं. मग अर्जुन मनात म्हणतो की मॉम आणि डॅडला एकमेकांचं किती माहिती आहे, एकमेकांना किती ते ओळखून आहेत. मलाच काही माहीत नाहीये बाबा सायलीबद्दल. मग अस्मिता शेवटचा प्रश्न विचारते की तुमच्या पार्टनरचा आवडता पदार्थ कोणता? त्यावर कल्पना आणि प्रतापराव एकमेकांची उत्तरं देतात. कल्पना म्हणते बेसनाचे लाडू आणि प्रतापराव सांगतो बासुंदी, जे उत्तरं एकदम बरोबर असतात. आता अर्जुनची पाटी एकदम कोरी असते, कारण त्याला माहीतच नसतं की सायलीला आवडणारे पदार्थ कोणते. मग अस्मिता सायलीला विचारते. मग सायली उत्तर देते भेंड्याची भाजी, ओलं खोबरं घातलेली रव्याची खीर आणि लाडू, जे उत्तर अगदी बरोबर असतं. मग अर्जुन परत पेचात पडतो, कारण सगळे त्याला सांगतात, "अरे तुझं उत्तर दाखव." पण त्याची तर पाटी कोरीच असते.
आता अस्मिता गेम्सचा रिझल्ट सांगते. विनर असतात कल्पना सुभेदार आणि सायली सुभेदार आणि अर्जुन सर्वात शेवटी येतो. पण अर्जुनच्या एक गोष्ट लक्षात येते की त्याला स्वतःच्या बायकोबद्दल काहीच माहिती नसते आणि तो खूप उदास होतो. इकडे अर्जुन त्याच्या खोलीमध्ये हाच विचार करत असतो की त्याला कसंच काहीच माहित नसतं त्याच्या बायकोबद्दल. तेवढ्यात तिकडे तो हे सगळं बोलत असताना तिकडे सायली येते आणि सायली म्हणते, "काय रे अर्जुन, तुला तुझ्या बायकोबद्दल काहीही माहिती नाहीये." अर्जुन मनात म्हणतो, "ही अरेतुरे का करते? ही एवढी चिडली का माझ्यावरती?" मग सायली म्हणते, "मला झोपेतून जरी कोणी उठवून विचारलं ना, की अर्जुनला काय आवडतं आणि काय नाही, तर मी उत्तरं देऊ शकते. पण तू तर जागेपणी सुद्धा नाही उत्तरं देऊ शकत." अर्जुन म्हणतो, "असं काही नाहीये." त्यावर सायली म्हणते, "याचा अर्थ तुझं माझ्यावर नक्की प्रेम आहे का? की नाहीये? मला तर आता डाऊट यायला लागलाय." मग अर्जुन म्हणतो, "नाही, नाही. माझं इतकं तुझ्यावर प्रेम आहे की ते मोजताच येणार नाही." त्यावर सायली म्हणते, "जर प्रेम असतं तर तुला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असायला हव्या होत्या. ज्या अर्थी तुला काहीच माझ्याबद्दल माहिती नाही, त्या अर्थी तुला ते महत्त्वाचंच वाटत नाही जाणून घेणं, की आपल्या बायकोला काय आवडतं आणि काय नाही. आपल्या बायकोच्या आवडी-निवडी काय आहेत." त्यावर अर्जुन म्हणतो, "मला सगळं माहिती आहे माझ्या बायकोबद्दल आणि माझं बायकोवर खूप प्रेम आहे, खूप प्रेम आहे." आणि तेवढ्यात तो वर बघतो तर सायली गायब असते. मग अर्जुनच्या लक्षात येतं, हा तर माझा भास आहे. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला दाखवतात, की सायलीला तिच्या सगळ्या आवडत्या गोष्टी दिसत असतात दिवसभर. फुलं मिळतात, तिच्या आवडीचा चहा बनतो. मग ती आश्चर्यचकित होऊन विमलला विचारते, की "विमल आज काय आहे? मला एवढी फुलं वगैरे का देतायत सगळे?" त्यावर प्रतापराव म्हणतो, की "आज तुझा दिवस आहे, म्हणजेच सायलीचा दिवस. आज काही खास आहे, कारण आज सगळं तुझ्या आवडीचं होणार आहे." पुढे आपल्याला दाखवतात, की महिपतचा एक माणूस त्याच्याकडे येतो आणि महिपतला सांगतो, की "साहेब काय ऑर्डर आहेत तुमच्या?" त्यावर महिपत सांगतो, की "अर्जुन सुभेदारच्या बहिणीवर पारा ठेवायचे, तिला त्रास द्यायचे." तेवढ्यात आपल्याला पुढे दाखवतात, की अस्मिता सुभेदार घरात धावत-धावत घाबरी-घुबरी होऊन येत असते आणि ती हाका मारत असते मोठमोठ्याने, की "मला वाचवा." मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.